आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक शाहू महाराज, मौलाना अबुल कलाम आझाद आणि संत रुक्मिणी महाराज या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि अकोट विधानसभा निवडणूकच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या या निवडणूक प्रचारार्थ इथे जमलेले सर्व समस्त गाववासी आणि मतदार बंधू आणि भगिनी, अकोटची निवडणूक ही यावेळेसची एक वेगळ्या निर्णयाच्या अपेक्षित आहे। अकोट विधानसभा मतदारसंघाला मागील 10 वर्षात जो अविकसित भाग आहे आणि विकासाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि प्रतिनिधींनी इथे कोणत्याही स्थानिक प्रतिनिधीचं कर्तव्य असते की आपण त्यांच्या या मतदारसंघाची जनतेकरिता 24 तास उपलब्ध असणं जरूर असतं। या सर्व मुद्द्यांवर आणि जनतेच्या मनातील इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि श्रद्धेय बाळासाहेबांच्या आदेशाने मी ही निवडणूक लढवत आहे। निश्चितच ही निवडणूक लढताना 1999 नंतर जी माझ्या बारी समाजाला साहेबांनी संधी दिली, ही संधी अभूतपूर्व आहे आणि एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना आज सर्व समाजात आहे। पक्ष चळवळीत काम करणाऱ्या बहुजन पदाधिकाऱ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आणि या समाजासाठी सुद्धा मागील 20 वर्षात वंचित बहुजन आघाडीचा आमदार इथं झालेला नाही। त्या दृष्टीनं हा एक क्रांतिकारी बदल घडवण्याचं एक आपल्याकडे समोर उद्दिष्ट आहे। त्या दृष्टीनं प्रत्येकाची जबाबदारी मोठी आहे। 20 वर्षात जे घडलं नाही ते घडण्याची परिस्थिती आज आपल्याला दिसून येत आहे। त्या दृष्टीनं प्रत्येकानं सजग राहून मतदारांच्या पर्यंत पोहोचून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणजे मी या मतदारसंघाचा एक स्थानिक उमेदवार आहे, पूर्णपणे स्थानिक उमेदवार आहे, एका हाकेवर येणार आहे, आपल्यातील आहे आणि सर्व जनतेच्या विविध प्रश्नांची जाण असलेला उमेदवार म्हणून आपण कसं सक्षम आहोत हे जनतेला आपण मतदारांना पटवून दिलं पाहिजे। सोबतच पक्षातील मते असतील, समाजातील मते असतील, इतर सर्व बहुजन समाजातील मतं असतील, वंचित बहुजन आघाडीला प्रत्येक समाजातील घटक समाजातील मतं मिळवण्याचा मूळ बेस जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखवून ती उमेदवारी सरळ वरून आहे। त्याच्यामुळे तिच्या जनतेच्या भावनेशी खेळणे, कार्यकर्त्याच्या मेहनतीला गृहीत धरणे अशा विविध मुद्द्यांवर त्यांच्याबद्दल नाराजी आहेत। मी भाजपच्या सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि त्यांच्यावर नाराज असलेल्या त्याच्या मतदारांना सुद्धा मी म्हणेन एक सकारात्मक बदल म्हणून ज्यांची भाजपवर नाराजी असेल त्यांनी एक सकारात्मक बदल म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे आपण पाहिलं पाहिजे आणि गॅस सिलेंडरला त्यांनी सुद्धा मतदान केलं पाहिजे। सोबतच इतर उमेदवारांपैकी काँग्रेसचे सुद्धा उमेदवार आहेतच। आपली यावेळीची लढाई आहे ती भाजपला हरवण्याची। त्या लढाईत निश्चितच आपल्यापैकी सर्वांचे मतं हे एकजुटीने आणि एक दिलाने वंचित बहुजन आघाडीकडे वळले पाहिजे असं मला वाटते। आपण तसं पाहिल्यास काँग्रेसची जी मतं आहेत त्यांच्याकडे मतांचा जो टक्का आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे। म्हणून काँग्रेसचे जे उमेदवार असतील ते पुन्हा यानंतर सुद्धा उमेदवारी आणू शकतात। त्यांना सांगा दीपक कोरचेंना एकच वेळ उमेदवारी मिळालेली आहे, वंचितमध्ये रिझर्वेशन चालत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे पुढच्या वेळेस सुद्धा बघू शकता। पण ही जी लढाई आहे ती यावेळेस भारताकडे परत पाठवण्याची आहे। 23 तारखेला गॅस सिलेंडर निशाणी समोरील बटन दाबून क्रमांक 5चं बटन दाबून मला विजयी करा अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो।
बटन दाबून आपण सर्वांनी दीपक भाऊंना विजयी करावे आणि तसेच तालुका कार्यकारी तालुका अध्यक्ष चरण भाऊ हिवरे मार्गदर्शन. आज तुमच्या गावामध्ये बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक रामनाथजी बोळके यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. निशाणी 5 नंबरचं बटन आहे. सर्वांना येणाऱ्या 20 तारखेला त्या निशाणीला विजयी करायचा आहे. ते आपल्या गावातील असतील, ते सोयरे धायरे नातेवाईक असतील, त्यांना पण सांगा आणि येणाऱ्या 20 तारखेला दीपक विजयी कसा होईल याचे सर्वांनी प्रयत्न करा. बहुजन आघाडी, योग आघाडी, महिला आघाडी, समजा तो मतदार पण बनतो. याच्यासाठी तुमच्या गावामध्ये आलेलो आणि वेळ कमी आहे, त्याच्यासाठी सभेला जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहा आणि दीपक भाऊंना विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. एवढे बोलून मी माझे संपवतो. आता आपल्याला उमेदवार